महाराष्ट्र.live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच उद्यान होतं, तो म्हणजे सिद्धार्थ उद्यान. त्यानंतर एक मोठा उद्यान असायला पाहिजे अशी मागणी होती. महानगरपालिकेने त्या अंतर्गत मोठा एक सफारी पार्क तयार करायला सुरुवात केली होती. आज आपण त्याच सफारी पार्कचं काम किती झालेलं आहे आणि तो कधीपर्यंत पूर्ण होईल हे जाणून घेऊया. तर पाहूया सफारी पार्क पडेगाव. नमस्कार, महाराष्ट्र.live.in मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात पुन्हा एक नवीन तुरा रोवण्यात येत आहे, ते म्हणजे सफारी पार्क. मागील 2023 पासून हा सफारी पार्क तयार करण्यात येत होता. आपण बघू शकता की हा सर्पालय आहे. सर्पालय हा किमान 45,000 स्क्वेअर फीटामध्ये हा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आबालवृद्धांना वेगवेगळ्या प्रजातीचे सर्प या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. हा जो सफारी पार्क आहे तो 135 एकरमध्ये आहे. आत्ताच आपण बघितलं की सर्पालयसुद्धा 45,000 स्क्वेअर फीटामध्ये आहे. तर युरोपियन आणि पाश्चिमात्य देशामध्ये ज्या प्रकारचे संग्रहालय असतात त्याच धर्तीने हा संग्रहालय बनवला. हा परिसर जर बघितला तर हा परिसर पूर्णपणे पक्षी, वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने तयार होत असलेल्या या झू पार्कची पाहणी केली असता प्रवेशद्वारावरच सुंदर असे प्रकारची इमारत तयार झाली असून त्या ठिकाणी तिकीट घर तयार करण्यात आले आहे. थोड्याच अंतरावर बघितलं तर सुंदर असे विविध पिंजरे तयार करण्यात आलेले आहे. मोकळी ऐसपैस जागा, पाण्याची सुविधा, सर्व सुविधांनीशी सुसज्ज असे पिंजरे तयार करण्यात आले आहे. सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांना एवढी जागा पुरत नसल्याने ह्या जागा मोकळ्या व हवेशीर तयार करण्यात आल्या आहे. या ठिकाणी हिप्पो, पॅन्थर, जॅग्वार, वाघांचे 2 प्रकार, बर्ड आयव्हरी यासह अस्वल, माकड असे विविध प्राण्यांचे राहणार आहे. आणि या प्राण्यांसाठी हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. तर येणाऱ्या पर्यटकांना फूड कोर्ट, ओपन थिएटर अशा विविध प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देण्यात येणार. 5 एकरच्या जवळपास पार्किंग सुविधा त्या ठिकाणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाविषयी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर ये छत्रपति संभाजीनगर अभी जो एक बड़े टूरिस्ट प्लेस के रूप में उभर आया है, जिसको महाराष्ट्र की टूरिस्ट कैपिटल भी बोलते हैं, तो वो टूरिस्ट कैपिटल को और टूरिज़्म को बढ़ावा देने के लिए ये प्रोजेक्ट अपने काम आ सकता है. यानी कि वहाँ फुटफॉल बढ़ेगा, दर्शकों की संख्या बढ़ेगी और जो प्राणी विशेषतः रेप्टाइल्स जो हम सिर्फ डिस्कवरी चैनल पे देखते हैं या बहुत बार हमको देखने को नहीं मिलते, तो ये पूरे स्पेसीज़ हम वहाँ रखने वाले हैं. सिद्धार्थ गार्डन से भी एक्सटेंडेड वहाँ रेप्टाइल हाउस का प्रोजेक्ट है ये जूलॉजिकल पार्क के अंदर. तो सभी तरह के प्राणी है, सभी तरह के पक्षी है, वो लाने की कोशिश हम करेंगे और ये एक महाराष्ट्र का एक आकर्षण का केंद्र बन जाएगा, इसकी हमें खातरी है. तकरीबन ये प्रोजेक्ट 250 करोड़ का प्रोजेक्ट है ये. तो हर तरह के काम अलग अलग है. सिविल वर्क्स अलग है, गार्डन के प्लांटेशन का वर्क्स अलग है, बाउंड्री लाइन का वर्क्स है, इसमें कुछ पानी पुरोठा की योजना भी है. तो वो भी हम पूरा इसके सम्मिलित करके ये पूरा खर्च इसमें शामिल है. तो हर जगह पे अभी 90 to 95% प्रोग्रेस है अमाउंट वाइज और वर्क प्रोग्रेस वाइज. तो अभी जल्दी से जल्दी ये कंप्लीशन की ओर जा रहा है. तो इसको हम जल्द से जल्द पूरा करके ये सुपुर्द करने की हम कोशिश करेंगे. एक्चुअली सिविल वर्क इसका बाकी के वर्क 31 मार्च तक पूरे हो जाएंगे. उसके बाद वो हैंडिंग ओवर की प्रक्रिया चालू हो जाएगी और धीरे धीरे अगले 3-4 महीने में मार्च के बाद ये पूरे तौर पर ऑपरेशनल हो जाएगा. क्योंकि 150 एकड़ का प्रोजेक्ट है. वहाँ जब पर्यटक आ जाएंगे तो उनकी सेवा के लिए होटल्स लग जाएंगी, उनकी सेवा के लिए जिसको ऑक्सिलरी सर्विसेज बोलते हैं, ऑटो वालों का धंधा बढ़ जाएगा, बस वालों का धंधा बढ़ जाएगा. वहाँ जो लोग हैं जो खरीदी करेंगे तो मार्केट बढ़ जाएगा. तो ऑब्वियसली इसका आर्थिक फ़ायदा भी हो सकता है.